नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. आज आपल्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. जगभरामध्ये वेगवेगळ्या फिलॉसॉफीज सातत्याने मांडल्या जातात, वेगवेगळी तत्त्वज्ञानं सातत्याने मांडली जातात. वेगवेगळ्या यावर सातत्याने वाद होत राहतात. हे तुझं चांगलं, हे माझं चांगलं, आम्ही श्रेष्ठ, आम्ही सर्वश्रेष्ठ, अशा स्वरूपापर्यंत हे वाद जाऊन पोहोचतात. या तत्त्वज्ञानातून उगम पावलेले धर्म, आज अस्तित्वात असलेले 4-5 महत्त्वाचे धर्म, त्यांचा आपण साधारण मागोवा यातून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. हे मूळ तत्त्वज्ञान ते पुढं धर्माशी जोडलं गेलं, वेगवेगळ्या धर्माशी, वेगवेगळ्या वादांशी, वेगवेगळ्या पंथांशी, वेगवेगळ्या विचारांशी जोडलं गेलं आणि त्यातून सर्वश्रेष्ठत्वाचा वाद हा सातत्याने एकमेकांमध्ये उभाळत राहतो. माझ्या प्रेषिताने सांगितलं तेच सत्य, माझ्या गुरुने जे सांगितलं तेच सर्वश्रेष्ठ अंतिम सत्य, हे मांडण्याची पद्धत कायम प्रत्येकाने अंगीकारलेली आहे. या विषयावर आज मी बोलत असताना काही धर्मांच्या लोकांविषयी, काही जातींविषयी माझ्या मनात कुठलाही आकस नाही आहे, हे मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. कोणत्याही आकसाशिवाय ह्या सर्वांना जाणून घ्यायच्या प्रयत्नातून मी नेहमी प्रयत्न करत आलो. एक लक्षात घ्या, आपल्या वेदांमध्ये 4 महत्त्वाची वाक्य सांगितलेली आहेत. त्यातला पहिला आहे प्रज्ञानम ब्रह्म. याच्यावर माझा विश्वास आहे. प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ ज्ञान हेच ब्रह्म आहे, बाकीचं काही महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळं या ज्ञानाच्या साहाय्यानं, या अभ्यासाच्या साहाय्यानं मी या प्रत्येक धर्मापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ, काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासण्याचा प्रयत्न केला. शक्यतो मी मूळ ग्रंथांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो, मूळ ग्रंथ वाचायचा प्रयत्न करतो. मी बायबल वाचलेलं आहे. जिजसचं चरित्र वाचलेलं आहे, पहिलं चरित्र, जे त्याच्या मृत्यूनंतर 100 ते 125 वर्षानंतर लिहिलं गेलं. इस्लाम धर्मातलं सर्वात महत्त्वाचं कुराण वाचलेलं आहे. आपल्या वेदामधली जी 11 महत्त्वाची उपनिषद आहेत ती वाचलेली आहेत, अभ्यास केला आहे आणि हे समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. बौद्ध विचारातले बुद्धांचे स्वतःचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यापर्यंत आले. त्यातून ते बुद्ध आणि त्याचा धर्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक. त्यानंतर बुद्धानंतर 500 वर्षांनी जन्मलेले नागार्जुन, त्यांचा शून्यवाद, त्याआधीचा थेरवाद, त्याआधीचा योगाचारवाद आणि वसुबंधू यांचं माइंड ओनली स्कूल, अशा बौद्ध विचारातील बहुतांशी सर्व. जैनांमधले जैन सूत्र की जी महत्त्वाची मानली जातात ती मी ऐकण्याचा प्रयत्न केला. योग्य गुरूंच्या तोंडातून योग्य अन्वयार्थासह ऐकण्याचा मी प्रयत्न केला. ती ऐकलेली आहेत मी, ती काही माझ्याकडनं वाचणं झालं नाही आहे. पण मी काही प्रत्येक धर्माच्या डिटेल्समध्ये जाणार नाही आहे आज, त्यामुळं तो महत्त्वाचा मुद्दा नाहीच आहे. फक्त या ज्या सर्व फिलॉसॉफीज आहेत, या फिलॉसॉफी मुख्यतः
कशा विभागलेले आहे, ते विचार कशा प्रकारे करतात, त्यांचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, यावर आज आपण बोलणार आहोत, थोडक्यात बोलणार आहोत. हा मग छोटा व्हिडिओ करायचा असल्यामुळं मी बस थोडक्यात बोलणार आहे. याच्यामध्ये जसे प्रश्न येतील तसे आपण डिटेल्समध्ये नक्कीच बोलत जाऊ. कुठलाही स्क्रिप्चर घ्या, कुठलीही पोथी घ्या, कुठलाही ग्रंथ घ्या, कुठलाही विचार घ्या, त्याचं एक काहीतरी ठरलेलं स्क्रिप्चर असतं, बुक असतं आणि त्याला अनुषंगून आपल्याला पुढे जावं लागतं. हे मुख्यतः 2 प्रकारामध्ये विभागता येतात. 2 प्रकार कुठले? तर एक आस्तिक, गॉड ओनली. दुसरे नास्तिक, सेल्फ ओनली. स्वतःबद्दल, मी, माझं या विषयावर बोलणार. असे 2 प्रकारचे धर्म आहेत. आस्तिक दर्शनांमध्ये भारतामध्ये 6 दर्शनं महत्त्वाची आहेत. नास्तिक दर्शनामध्ये ही 6 दर्शनं महत्त्वाची आहेत. अशा 12 दर्शनांचा मिळून, आस्तिक आणि नास्तिक अशा दर्शनाचे मिळून 12 दर्शनं होतात, 12 दर्शनं होतात. ह्या दोन्ही याच्यामध्ये सगळं फिलॉसॉफी फिरत राहते, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर का फिलॉसॉफी शिकायची असेल तर 2 महत्त्वाचे भाग पडतात. एक देव आहे, तो ताकदवान आहे, सर्वोच्च आहे, आणखी काय काय एक्स वाय झेड असेल. दुसरं हे असं काही नाही आहे, मी आहे, माझं शरीर आहे, माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, मी आहे, सेल्फ या विषयावर बोलणारे काही धर्म. आता आपण विभागणी करूयात. गॉड ओनली किंवा जे देव आहेत असं म्हणणारे जे धर्म आहेत, त्यामध्ये हिंदू धर्मातली काही जुन्या धर्मापासून पुढे येत जाऊ म्हणून हिंदू धर्म पहिल्यांदा घेतोय. बाकी असं काही कारण नाही. 5,000-5,500 वर्षापूर्वीपासूनचे स्क्रिप्चर्स याच्यामध्ये सापडतात. त्याआधी तो मौखिक स्वरूपात असेल कदाचित, कारण त्यावेळेस लिहिण्याची पद्धत नव्हती. तर यामध्ये देवाला मानणारे म्हणजे द्वैतवादी, विशिष्ट अद्वैत आणि असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये दोघंही आहेत, देव आहे, मी आहे, हे 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये साधारणतः 4-5 प्रकार पडतात. त्यातले मुख्य आहेत वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य वगैरे वगैरे वगैरे. हे हिंदू धर्मातले देवाला मानणारे प्रकार आहेत. तुम्ही कुठल्याही देवाला माना, म्हणजे तुम्ही देवाला मानता, हा महिला मुद्दा. मध्य पूर्वेतले जे धर्म आहेत ते सगळ्यांना अब्राहिम रिलिजन्स असं म्हणतात. त्यांचा उगम इब्राहिमपासून झाला. ज्यूज असतील, ख्रिश्चन्स असतील किंवा इस्लाम असेल, याच्यामध्ये गॉड हा महत्त्वाचा आहे. तो अंतिम आहे, सर्वोच्च आहे. त्याचा पुत्र उदाहरणार्थ येशू तुमच्यापर्यंत त्याची मार्गदर्शकता तुम्ही घेऊन येतो. इस्लाममध्ये अल्लाह सर्वोच्च आहे, त्याची तत्व अंतिम प्रेषित जे मोहम्मद आपल्यापर्यंत घेऊन येतात कुराणाच्या माध्यमातून. तर हे गॉड ओनली. आता या गॉड ओनली जे धर्म आहेत, कुठलेही, भारतातले असोत, बाहेरचे असोत, याला सेमेटिक किंवा अब्राहिमिक असे 2 रिलिजन्स म्हणतात, कुठलेही असू द्यात. ह्या 2 धर्मांची मुख्य स्थिती आहे, हे जे रिलिजन्स आहेत त्याला एक दुसरा शब्द आहे की फेथ. तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो, गॉड आहे. पहिल्यांदा विश्वास ठेवा, मग आपण पुढे जाऊ शकतो. यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट स्क्रिप्चर, इन दॅट बुक, युअर मेसेंजर, एटसेट्रा एटसेट्रा. देन यू हॅव टू गो अहेड. आता यातली अडचण काय आहे माहिती आहे का? हे पूर्णपणे विश्वासावर अवलंबून असल्यामुळं यांना जर का तुम्ही आडवा प्रश्न विचारलात, यांना जर का तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्रूफ मागितलं की हे या धर्मांचा पाया निखळून जातो.
आपण जगभरातले आत्ताचे जे आपण वेगवेगळे अथेइस्ट, ज्यांना नास्तिक असं म्हणून घेतात स्वतःला, हक्काने असे म्हणवून घेणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ रिचर्ड डॉकिन्स असेल, ख्रिस्तोफर हिचकेन्स असेल, सॅम हॅरिस असेल, डॅनियल डेनेट असेल, XYZ अनेक लोक आहेत. हे जे सातत्याने प्रश्न विचारतात, त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला हा धर्म हल्ल्यासारखा दिसतो, कारण तुमचे विश्वासाचा पायाच हलून जातो याच्यामध्ये. कारण प्रूफ मागितलं की त्यांची गणित बिघडतात सगळे. त्यात आणखी गंमत अशी झाली की ज्या प्रूफवर आधारित, प्रयोगांवर आधारित, अनुभवांवर आधारित, प्रत्यक्षावर आधारित अशा सायन्सचा जितका विकास होत गेला तितके हे धर्म खोटे पडत चाललेले आहेत. तुम्ही माना अथवा न माना, प्रत्येक गोष्ट खोटी पडत चाललेली आहे. उदाहरणार्थ बायबल असं सांगतं की 6000 वर्षापूर्वी पृथ्वी आणि हे सगळी जीवसृष्टी अस्तित्वात आली असं बायबल सांगतं. पहिल्याच मुद्द्याला ते खोटे पडतात, कारण आपल्याकडे इतके जुने जीव मिळत आहेत, इतके अब्ज, 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा उगम झाला असं सायन्स सांगतं एका बाजूला. साधारणतः इतक्या लाख वर्षापूर्वी पहिला जीव पृथ्वीवर आला असं सांगितलं जातं. आणि त्यांचे अवशेष, त्यांचे पुरावे आपल्याला सापडत असताना 6000 वर्षापूर्वी धर्म असं सांगतो की 6000 वर्षापूर्वी ही सजीवसृष्टी देवाने तयार केली. ते खोटं पडतात, आपोआप खोटं पडतात. म्हणजे कॉस्मॉलॉजीचा जसा उदय होत झाला, कॉस्मॉलॉजी ह्या शास्त्राची, भौतिकशास्त्राची एक मुख्य शाखा आहे. त्याच्यामुळं हे ग्रह कसे झाले, पृथ्वी कशी तयार झाली, सूर्यमाला कशा तयार झाल्या, आपली आकाशगंगा कशी तयार झाली, ती कशी फिरते, अशा किती आकाशगंगा आहेत, इतक्या खोलपर्यंत, तिथपर्यंत आपण पाहू लागलो दुर्बिणीतून. उपग्रहामार्फत पाठवलेल्या दुर्बिणीमार्फत इतक्या लांबचं आपण पाहायला लागलो. तुमचं सगळ्या गोष्टी उघड पडल्या. पाऊस कसा पडतो, तर चाळणीतनं पडल्यासारखा पाणी देव टाकतो वरून, असं जे म्हणणं आहे ते आपोआप खोटं पडतं. त्याला म्हणजे मुद्दाम खोटं पाडण्याची गरज राहत नाही. दुसरी गोष्ट, चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत तुम्हाला वेगवेगळे जीव कसे उत्क्रांत होत गेले सांगत जातो, तसे हे धर्म खोटे पडत जातात. त्यामुळं हे डिसएडव्हान्टेजेस आहेत ह्या धर्माचे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही फक्त डिसएडव्हान्टेजेस सांगितले किंवा देवाचे प्रूफ आहेत आमच्याकडं, आम्ही सांगतो आमच्याकडे हे आहे. प्रत्येक धर्मामध्ये प्रूफ सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या पद्धतीने केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही आता म्हणताय उत्क्रांत झाले, माकडापासून माणूस उत्क्रांत झाला, सर्वाधिक टीका डार्विनवर झाली. ठीक आहे, पण आमचेही काही प्रूफ आहेत. मग पहिला जीव कसा तयार झाला हे सांगा, असे म्हणत धर्म तुम्हाला आडवं लावतात. पहिला हे कसं झालं तर हे भौतिकशास्त्रांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते नाही. ते म्हणतात की आमच्या देवाने तो तयार केला म्हणून तिथून पुढे उत्क्रांत होत गेला, असं मग एक सांगण्याची एक पद्धत तयार आहे. हे ठीक आहे, म्हणजे मी एखाद्या ह्याचं मानत आहे, एखाद्या ह्याच्या पुढे जातोय, हे माझं मानणं ठीक आहे. हिंदू धर्मामध्ये सुद्धा न्यायकुसुमांजली आहे उदयनाचार्यांनी लिहिलेली, त्याच्यामध्ये 9 प्रूफ्स दिलेले आहेत गॉडचे, की अशा प्रकारे गॉडला मी प्रूफ करू शकतो. थॉमस ॲटकिन्स आहे ख्रिश्चनमध्ये, तो सांगतो की ख्रिश्चन धर्माने कसं काय प्रूफ करता येऊ शकतो गॉड, बाकीच्या गोष्टी सगळ्या. इस्लाम धर्मामध्ये कलाम्स आहेत, कलाम आर्ग्युमेंट्स आहेत वेगवेगळे, की जे त्यांचं म्हणणं प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. विज्ञानाच्या ह्याच्यावर सुद्धा प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. डिझाईन थिअरी आहे, अनेक गोष्टी आहेत, अनेक हे आहेत. तर ह्या ज्या गमतीच्या गोष्टी आहेत, हा एक फिलॉसॉफीचा भाग आहे. त्याचे मी तुम्हाला ते प्रूफ कसे करतात हे पण सांगितलं आणि ते खोटे कसे पडतात हे पण सांगितलं. आता दुसरा एक भाग आहे जो नास्तिक दर्शनांचा आहे. तिथं मात्र थोडा वेगळा प्रकार आहे. ते सेल्फ, स्वतःबद्दल सांगतात. म्हणजे काय, आय एक्झिस्ट, मी अस्तित्वात आहे. अस्तित्ववादी तत्वज्ञान, मी अस्तित्वात आहे.
माझं शरीर अस्तित्वात आहे, माझं मन अस्तित्वात आहे, माझी बुद्धी अस्तित्वात आहे, हे जे काही समोर दिसतंय तुम्हाला, त्याला कोण डिनाय नाही करू शकत, त्याला कोणही नाकारू शकत नाही. हाऊ कॅन यू डिनाय द डिनायर? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. डिनाय करण्यासाठी पण डिनायर आहे, आणि तो डिनायरला कोण डिनाय करणार, हा जो प्रश्न आहे तो. आय एक्झिस्ट, मी आहे, मीच आहे, हे जे स्वतःबद्दल सांगणारी, जी स्वतःबद्दल विश्वास असणारी ज्या तत्वप्रणाली आहेत, ज्या नास्तिक दर्शन आहेत, आपण नास्तिक दर्शनातलं चार्वाक मुद्दाम सोडून देऊ, कारण ते फार भौतिकवादी असल्यामुळं त्याच्यावर सर्वाधिक टीका झाली. त्याची बहुतांशी स्क्रिप्चर्स उपलब्ध नाहीत. जे काही 4, 5, 6, 7 त्यांची वाक्य आहेत त्याच्यावरून त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी ते थोडंसं बाजूला ठेवतो, कारण त्यावर फारसं बोलण्यासारखं नाही आहे, कारण फार भौतिकवादी आहेत आणि त्या टोकाला जाऊन सुद्धा भौतिकवाद मांडता येऊ शकतो, आणि आज पाश्चिमात्य देशांमध्ये आत्तापर्यंत तोच मांडला गेला आहे. तर ठीक आहे, तो विषय आपण मुद्दाम बाजूला ठेवू. भारतीय याच्यामधल्या मागून जर सुरू केलं आपण, तर सांख्य दर्शन आहे कपिल मुनींनी लिहिलेलं, की जे स्वतःबद्दल बोलतो. त्यानंतर योग दर्शन आहे. आता योग दर्शनामध्ये तुम्ही म्हणाल की ईश्वर प्रणिधान सांगितलंय, पण त्यांचा ईश्वर हा सगुण ईश्वर नाही आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते पुरुष विशेष मानणारे आहेत. कैवल्य इज द गोल ऑफ योग, लक्षात घ्या. गॉड नाही, गॉड अलीकड पडतो, खूप अलीकड. ईश्वर प्रणिधान जे म्हणजे पुरुष म्हणजे कोण, पुरुष म्हणजे मी, शक्ती, हे जे सगळं आहे हे योग तत्वज्ञान, सांख्य तत्वज्ञान, योग तत्वज्ञान, हे दोन्ही नास्तिक दर्शन आहेत. त्याच्यामध्ये सेल्फला, आत्म्याला प्रचंड महत्व आहे. आता यांनी जो आत्मा सांगितलेला आहे, दिस इज अ सेपरेट एंटिटी, सेपरेट फ्रॉम बॉडी, माइंड, और that is sense of self, anything, सेपरेट एंटिटी. इट इज अ परमनंट, हे परमनंट आहे, कायम स्वरूपी आहे. आत्मा हा कायम, शरीर, मन, बुद्धी यापेक्षा वेगळा असणारा आत्मा, असं हे स्वरूप यांनी मांडलेलं आहे. हिंदू धर्मातल्या बहुतांश तत्वज्ञानांनी, बहुतांश शैव वैष्णव जे देव मानणारे जे लोक आहेत, त्यांनी सुद्धा आत्मा मानलेला आहे, आत्म्याचा पुनर्जन्म मानलेला आहे, हे चक्र त्यांनी मानलेलं आहे. आता हिंदू धर्मातून, हिंदू धर्माच्या परंपरेतून उगम पावलेले जे अन्य 2 धर्म आहेत, बौद्ध धर्म, साधारणतः 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी मांडलेले, गौतम बुद्धांनी, त्यांनी आत्माही मानलेला नाही. सेल्फ मानतात, मी आहे हे मांडलेलं आहे, पण आत्मा मानलेला नाही. आता त्यांची स्वतःची जी डेफिनेशन आहे, माझी सेल्फची डेफिनेशन काय आहे, तर स्ट्रीम ऑफ मोमेंटरी कॉन्शियसनेस इज द सेल्फ. चैतन्याचा तत्कालीन प्रवाह म्हणजे मी, सेल्फ, मी, काय जे काय असेल हे सांगायची पद्धत. हे सोप्या भाषेत सांगतोय मी सगळं. या शब्दात नाही आहे तिथं, या शब्दात ते कुठंच नाही आहे, पण मी या शब्दात मांडतो, सोप्या शब्दात आपल्याला एकदम समजावं अशा पद्धतीने मांडतो. हे आत्मा न मानणारा दुसरा जैन, पार्श्वनाथापासून सुरू झालेल्या महावीरापर्यंत आलेला, महावीरानंतर पुढं आणखी त्यांचे संत यांनी मानले, हे आत्मा मानत नाहीत. पण बाकीचे हे सगळे रिच्युअल्स वगैरे 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 सगळे बाजूला ठेवून त्यांच्या प्रॅक्टिसेस या सेल्फ जाणण्याच्या आहेत. गॉड ओनली नोज यामधल्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, देवापर्यंत जाण्याच्या प्रॅक्टिसेस, आता तिथं देवापर्यंत जायचं आहे, इथं सेल्फपर्यंत जायचं आहे. आता हे 2 फरक लक्षात आले, हे 2 मुख्य फरक आहेत. देवापर्यंत जाण्यासाठी देव हा सर्वोच्च मानलेला असल्यामुळं आपण जे आहेत तर त्याची पूजा करणं, अर्चना करणं, त्याची सातत्याने प्रार्थना करणं. इस्लाममध्ये 5 वेळा प्रार्थना करायची असेल,
ख्रिश्चनांमध्ये पण प्रार्थना रोज करायची असली तरी रविवारी तरी ती करायचीच आहे, म्हणजे एकदा तरी करायची आहे किंवा त्यासाठी मला चर्चमध्ये जावं लागेल, त्यासाठी मला मस्जिदमध्ये जावं लागेल, त्यासाठी मला देवळात जावं लागेल, मान्य आहे. ह्या ज्या परंपरा आहेत, रिच्युअल्स आहेत, प्रथा पडलेल्या आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, देवाची गाणी म्हणणं आहे, अन्न नैवेद्य देणं असेल, त्याला जे काही XYZ करायचं आहे ते गॉड ओनली, देवाला करायचं आहे आपल्याला. आता सेल्फ रिअलायझिंग जे धर्म आहेत, सेल्फबद्दल बोलणारे जे धर्म आहेत, पंथ आहेत, विचार आहेत असं म्हणू आपण, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते तुम्हाला देवापर्यंत, सेल्फपर्यंत जाण्याचे मार्ग सांगतात. म्हणजे तुम्ही योग, ध्यान, प्राणायाम हे योगाचा मार्ग झाला. मनाच्या साह्याने शरीराच्या आतमध्ये जाण्याचा, सूक्ष्म देहाच्या साह्याने मनामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो विपश्यना. स्वतःकडे पहा, आतमध्ये पहा, माझ्या श्वासाकडे पहा, हे जे सांगणार आहे ते विपश्यना. असाच स्वतःवर, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल साक्षी होण्याचा ध्यान आहे. जैन परंपरेतला त्याला साक्षी ध्यान म्हणतात. हे सेल्फ रिअलायझेशन, मी कोण आहे, व्हॉट आय एम, हा प्रश्न आहे. हू एम आय, व्हॉट आय एम, हे जे जे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न या वेगवेगळ्या पद्धतीतून केला जातो. हे दुसरी पद्धत झाली. आता हे दोन महत्त्वाचे टप्पे झाल्यानंतर मी तिसऱ्या एका टप्प्याकडे येणार आहे. त्यांनी काय केलं, हा जो हे महत्त्वाचे दोन फिलॉसॉफी झाल्यानंतर तिसरी जी फिलॉसॉफी आहे त्याविषयी मी पुढच्या ह्याच्यामध्ये बोलणार आहे. त्यांनी मात्र काय केलं, ह्या दोन्ही ह्याचे ॲडव्हान्टेजेस तेवढे घेतले, डिसॲडव्हान्टेज बाजूला करून टाकले. आपण पुढच्या वेळेस यावर नक्की बोलू. तुम्हाला एक गंमत सांगतो, तुम्ही कुठल्याही मठामध्ये जा किंवा आध्यात्मिक व्यक्तीशी बोला, त्याला एक प्रश्न विचारा, व्हॉट यू आर सर्चिंग फॉर, तुम्ही कशाच्या शोधात आहात. तो जे काही उत्तर देईल त्याच्यावरून त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा पंथ ओळखणं सोपं आहे. बहुतांशी लोक दोन विभागामध्ये विभागली जातात. मी आता जसे फिलॉसॉफीचे दोन भाग केले त्याच्यात विभागले जातील हे तुमच्या लक्षात येईल. तो म्हणेल की आय एम सर्चिंग फॉर गॉड, हे खरं आहे, आय एम सर्चिंग फॉर गॉड. गॉड रिअलायझेशन कडे जायला मग तो ह्यापैकी कुठल्या तरी एका धर्माचा नक्की असणार. त्याचं म्हणणं असं असतं, आय नो माय सेल्फ, मला माहिती आहे माझ्याबद्दल, मी माणूस आहे, मी असा आहे, मी XYZ आहे. त्याला जे काही शिकवलेलं असेल त्याप्रमाणे तो सांगेल. बट आय वॉन्ट टू नो अबाउट गॉड, द सुप्रीम पॉवर ऑफ द युनिव्हर्स. एक तुम्हाला जाता जाता उदाहरण म्हणून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विवेकानंद सुद्धा आधी नास्तिक होते आणि या विचारानेच रामकृष्णांपाशी गेले होते की मला तुम्ही देव दाखवा, देव दाखवा. देवाच्या शोधात गेले. ते परत पुढं त्यांनी सर्व तत्वज्ञान शिकून घेतलं, तो वेगळा विषय. पण स्टार्टिंग फ्रॉम हिअर हा विषय. दुसरा एक पंथ असतो या विचारवंतांचा, तत्वज्ञानांचा किंवा सिकर्सचा, शोध घेणाऱ्यांचा. तो म्हणजे आय एम एक्झिस्ट, मी आहे, आणि आय वॉन्ट टू नो हू एम आय, मी कोण आहे हे पाहण्याचा माझा प्रयत्न असतो. व्हॉट इज द नेचर ऑफ आय, माझं नेचर काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय, असं तुम्हाला तो सांगेल. हेच मुख्य दोन भाग आहेत. या दोन भागांवर, या दोन भागातून माझाच विचार श्रेष्ठ आहे, माझ्याच गुरुने, माझ्याच प्रेषिताने, माझ्याच येशूने किंवा XYZ असेल त्यांचा, तो त्याने मांडलेला विचार ग्रेट आणि तोच अंतिम सत्य आहे
असं म्हटल्यामुळेच अडचणी निर्माण होतात. दोन्ही दोन्ही गॉड मानणारे पण, न मानणारे पण. न मानणारे स्वतःला मानत असल्यामुळं किंवा स्वतःला मानत असणाऱ्या गुरुबद्दल बोलत असल्यामुळं प्रॉब्लेम्स तयार होतात, भांडणं तयार होतात, वाद तयार होतात. आता या दोन्हींना एकत्रित करणारी पण एक तत्वप्रणाली आहे बरं. त्याच्याविषयी आपण पुढील भागामध्ये बोलू. आपण माझं ऐकून घेतलं, धन्यवाद. आपल्याला आवडलं तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा. अद्याप त्याच्यावर मी काही फारसे व्हिडिओज अपलोड केलेले नाही आहे. तुम्हाला या विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट करा. या विषयाबद्दल बोलायचं असेल, काही मुद्दे मांडायचे असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला या विषयावर व्हिडिओ ऐकायला आवडेल, या तत्त्वज्ञानाविषयी व्हिडिओ ऐकायला आवडेल, माझ्याकडून ऐकायला आवडेल असं वाटत असेल तर आपलं म्हणणं कॉमेंटच्या स्वरूपात खाली लिहा. आपल्या कॉमेंट्स ह्या कुठल्याही धर्माबद्दल, विचाराबद्दल द्वेषपूर्ण असणार नाहीत याची काळजी घ्या. कुठल्याही द्वेषपूर्ण कॉमेंटला उत्तर देण्यात येणार नाही आहे. त्यामुळं तुमचा तो जो काही वार असेल तो फुकट जाणार आहे. त्यामुळे तो करण्याचा प्रयत्न पण करू नका. तुमची ताकद वाया घालवू नका. ज्यांना म्हणजे त्याच्यातच केवळ रस आहे त्यांच्यासाठी. ज्यांना जाणून घ्यायचं आहे, ज्यांच्या मनात काही विचार येत आहेत, काही चांगले मुद्दे येत आहेत, त्यांच्यासाठी खुलं स्वागत आहे. त्यांनी या व्यासपीठावर यावं. हे व्यासपीठ आपण नक्की मोठं करूयात. विवेकाचं व्यासपीठ असेल हे. कुठल्याही याच्यावर टीका करण्याचा याचा उद्देश नाही. जाता जाता ओघानं काही कमी जास्त दाखवलं गेलं असेल, काही ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, काही त्रुटी, काही चुका दाखवल्या जरी गेल्या असल्या तरी त्याविषयी मला कुठलंही मत मांडायचं नाही आहे. तेव्हा आपण कॉमेंट करा, नक्की कॉमेंट करा आणि आपण या विषयावर बोलत राहू. तुम्हाला जर आवडलं तर आपण पुढं जाऊयात, नाहीतर आपण थांबूयात. कारण आजची परिस्थिती अशी आहे की सर्वांनाच बोलायचं आहे, ऐकायचं कुणालाही नाही. आपण ऐकायचीही प्रॅक्टिस ठेवूयात, बोलायचीही प्रॅक्टिस ठेवूयात. आपलं बोलणं सौम्य असेल, शांत असेल, टू द पॉइंट असेल, हे पाहूयात. धन्यवाद. आपण नक्की कॉमेंट करा. आवडलं तरी आवडलं म्हणून कॉमेंट करा. नाही आवडलं, एखादा मुद्दा आपल्याला खटकला, काही माझ्या व्हिडिओ मी पहिल्यांदाच करतोय त्यामुळे व्हिडिओ करण्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असल्या तर त्याविषयी मला सांगा. मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला, नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद. आपण माझं जवळपास 27-28 मिनिटाचं जे बोलणं झालं आहे ते ऐकून घेत आहात. धन्यवाद. गुड बाय.